184चा फिरून या फेरा नरदेह बरा लाभे तुची हाती सत्ता तव करा दान धर्म जीवनाचे वर्म हेची आहे करुणी प्रपंच साधा परमार्थ धर्म काम अर्थ मोक्ष तोही रसू मने आता स्मरणी चिंतनी आसनी भोजनी तोची भावा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी गोपाला गोपाला चौऱ्याऐंशीचा फिरून या फेरा नरदेह बरा लाभे तोची अखंड दत्तनाम सप्ताह मौजे वाका या ठिकाणी आज ही कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना मी स्वतः तयार केलेला चिंतनीय असा 4 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे। सेवा सादर करत असताना या ठिकाणी थोडा इको कमी करा, इको गायन करताना द्यायचा। हा हॅलो, सेवा सादर करत असताना या ठिकाणी ज्यांची पावन उपस्थिती लाभलेली आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले महंत श्री गोंदव्यास बाबाजी हलसीकर वजीरगाव उर्फ आपले सर्वांचे आवडते शिरू बाबा
माझ्या समवेत आलेले आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री भगतराज बाबाजी बोरीकर, बोरी, जिल्हा परभणी, ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, पाचारण केलं, असे गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री माननीय फुलाजी पाटील हंबर्डे, आदरणीय आमचे साहेबराव पाटील हंबर्डे, चक्रधर पाटील हंबर्डे, सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी, बालगोपाल, मला कीर्तनाला साथ देण्यासाठी आपल्या सर्वांचे सुपरिचित, वय लहान आहे परंतु आवाज गोड आहे असे बबलू महाराज, त्याचबरोबर प्रदीप महाराज कांबळचकर, प्रदीप महाराज कांबळचकर, रमेश पाटील गोळेगावकर, सुभाष पाटील वाकेकर, आमचे विनेकरी, टाळकरी, सर्व मालदार चोपदार मंडळी, आणि खरोखर ज्यांनी इथं आल्याबरोबर आपल्या सर्वांचं मन प्रसन्न करून घेतलं असे आमचे मृदंगाचार्य, एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. बघा माणसाचं कसं आहे, ज्यांच्याकडे संपूर्ण अवयव असतानाही आपण निकामी आहोत, परंतु खऱ्या अर्थानं डोळ्यानं दिसत नसतानाही सुद्धा एवढा गोड मृदंग या ठिकाणी वाजवला, ही खऱ्या अर्थानं भगवंतानं दिलेली देवदत्त देणगी आहे. या सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि त्या भगवंताला एकदा नमन करून आपण आपल्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. वंदे कृष्ण मुरार जय जय, 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 वंदे कृष्ण मुरार गोविंद माधव देवकी नंदना, गोविंद माधव देवकी नंदना, गोविंद माधव देवकी नंदना, देवकी नंदना, परमानंदना, देवकी नंदना, परमानंदना, वंदे कृष्ण मुरार जय जय, वंदे कृष्ण मुरार वंदे कृष्ण मुरार जय, वंदे कृष्ण मुरार वंदे कृष्ण मुरार. सकळाच्या पाया माझे दंडवत, सर्वांना दंडवत. हॅलो हॅलो हॅलो. लक्ष 84चा फिरून या फेरा, नरदेह बरा लाभे तोची. माणसाला लक्ष 84 होण्या फिरून हा मनुष्य जन्म भेटलेला आहे आणि या भेटलेल्या मनुष्य देहामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला काय करावं, म्हणून सांगतात हाती सत्ता तव करा दान धर्म, जीवनाचे वर्म हेची आहे. माणसाच्या हातात सत्ता आहे ना, तोपर्यंतच काय करायचे ते करून घ्या, हेच वर्म आहे. मग दान धर्म केलं तर आपल्याला परमेश्वर एवढ्यावरच प्राप्त होईल का म्हणाले? नाही. काय करावं लागेल? करुणी प्रपंच साधा परमार्थ, धर्म काम अर्थ मोक्ष, तोही 4 पुरुषार्थही आपल्याला माणसाच्या जीवनामध्ये साधायचे आहेत. आणि हा लक्ष 84चा जो काही फेरा आहे, हा फेराच आपल्याला खऱ्या अर्थानं जर या फेऱ्यातून मुक्त व्हायचा असेल तर काय करावं लागेल या जीवाला? तेव्हा सांगतात रसू मने आता स्मरणी चिंतनी
आसनी भोजनी तोची व्हावा गोपाला गोपाला जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचा एक धर्म ग्रंथ स्वतंत्र आहे, प्रत्येक पंथाचा ग्रंथ स्वतंत्र आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि माणसाला 100 वर्षाचं आयुष्य भेटलेलं आहे दादा हो, 100 वर्षाचं. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आणि या कलियुगामध्ये 100 वर्ष आहेत. आणि माणसं तर आता 100रीलाही जात नाहीत, त्यातही कमी झालं. आहार बदलला, रोग बदलले, रोग व्याधीग्रस्त झाले. 70-75 खूप झालं. तुमच्या वयापर्यंत आम्ही जाल याची शाश्वती सुद्धा नाही. मग आता 70 वर्षामध्ये आपल्याला सारासार विचार करायचा. अरे बाबा खरं काय आहे, खोटं काय आहे, या धर्मात काय सांगितलं, त्या ग्रंथात काय सांगितलं, हा सारासार विचार आपल्याला करायला 70 वर्षामध्ये प्रपंच करायचा, 70 वर्षामध्ये शिक्षण घ्यायचं आणि या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करायचा. शक्य आहे का हो बबलू महाराज? शक्य आहे? अल्प आयुष्य मानवते मानवदेह. म्हणून या अल्प आयुष्यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. माणसाकडे वेळ नाही म्हणून एका राजाने हे सर्व पंथातल्या सर्व धर्मातल्या विद्वानांना एकत्र बसवलं आणि सांगितलं की या सर्व ग्रंथाचा सार एकाच ग्रंथामध्ये तयार करा. कसं शक्य आहे हो? डोळ्यासमोर ठेवा भगवद्गीता. राजांनी या सर्व धर्म पंडितांना बोलवलं आणि सांगितलं, राजा या सर्व गुरूंना राजाने सांगितलं, गुरुवर आता हा एका पानाचा सार फक्त एका ओळीमध्ये तयार करा. किती अवघड आहे हो. थोडक्यात संपूर्ण ग्रंथाचा सार एका ओळीमध्ये तयार करायचा, एका ओळीमध्ये. का तर माणसाला वेळ नाहीये. त्या धर्मपंडितांनी 1 वर्षाचा कालावधी मागून घेतला आणि मग नंतर राजसभा भरवली. सगळे बसलेले आहेत राजसभेमध्ये. राजा बसलेला आहे, सर्व धर्मगुरू बसलेले आहेत, तुमच्यासारखी प्रजा बसलेली आहे आणि ती ओळ त्या ठिकाणी राज दरबारामध्ये सादर केली. काय असेल ती ओळ? काय असेल हो? जसं तुम्हाला आतुरता लागलेली आहे की सगळ्या धर्मग्रंथाचा सार काय असेल, तशी आतुरता तिथल्या लोकांना लागली होती. आणि ती ओळ जेव्हा राजाने हातात घेतली आणि जेव्हा सर्वांना सांगितली, ती ओळ अशी होती की जगात फुकट काहीच मिळत नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला जगात फुकट काहीच मिळत नाही. ध्यानात ठेवा, माणसाचा देह तुम्हाला मूळ सृष्टीला भगवंताने फुकट दिला, पण त्याचं महत्व नाही.
जी गोष्ट माणसाला फुकट भेटते ना त्याचं महत्व राहत नाही. आपण अनेक कार्यक्रमात बघतो पाण्याच्या बाटल्या फुकट भेटल्या, अर्ध पेले अर्धे फेकून दिली. आणि विकत घेऊन जेव्हा पाणी पितो बॉटल घेऊन, असा एखादा बसलेल्यापैकी माणूस आहे का? खरं सांगा बरं की अर्धच पिलं ना अर्ध फेकून दिलं. दाखवा आहे कोणी? लाडक्या बहिणी हप्ता आला का नाही? झोप यायली का तुम्हाला? आम्हाला सांगा बरं. आणि झोप येत असेल तर जा, खुशाल जा, काय हरकत नाही. असं तिकडे गेलो होतो परभणी साईडला, माळसापूरला. हा, बबलू महाराज होते. झोप येत असली तर खुशाल जा म्हणलं, सगळे गेले किंवा निघून. निर्लज्जम सदा सुखी. जा म्हणल्याबरोबर वा वा टाळ्या वाजवल्या, सगळे निघून गेले. पण एक बाई माया समोर बसली होती, आमच्या आजीमाई सारखी, डिक्टो दिसायला, असा चेहरा, असंच लुगडं सगळं, बसली. वा, मी बी म्हणलं आता रात्रीचे 12 वाजले तरी, अरे बाबा काय होते, मग म्हटलं रात्रीचे 12 वाजले तरी हरकत नाही, 12 वाजले तरी हरकत नाही. पण आता कीर्तन आम्हाला काय, एक जरी माणूस असला आम्ही कीर्तन. ती आजीमाई माझ्यासमोर बसली आणि बसल्यानंतर मी आजीमाईकडे बघून कीर्तन करायचो. कीर्तन झालं. वा, कीर्तन झाल्यावर गडबडीनं आजीमाई आली, दंडोत केला. म्हणलं वा, सगळे निघून गेले माय, तू एकटीच राहिली. म्हणलं वा वा, काय तुझ्यामध्ये धर्म आहे, खरंच रसिक आहे. म्हणलं तू खरा देव, तुला कळाला. आजीबाई म्हणले महाराज तसलं काही नाही म्हटली. बरं, काय देवन काय धर्म. म्हणलं तू 12 वाजले तरी गेली नाही, बसून राहिली. म्हणले तसं काही नाही, तुमच्या पायाखालचं जे घोंगड आहे ना ते मायावालं आहे. गोपाला गोपाला मग आता आपल्याला जर 12 वाजेपर्यंत हसवायचं असेल ना तर मी हसू शकतो. बरं, ध्यानात ठेवा, बबलू महाराजांना माहीत आहे. एका मागे एक तुम्हाला नुसते विनोद करायचे ना तर तुम्हाला मी 12 नाही 1 वाजेपर्यंत उठू देणार नाही, हसू शकतो. पण आमच्या भाषेत त्याला कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तनाचे नि नटनाटे नाशिले व्यवसाय प्रायचिताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, हे कीर्तन आहे. आणि त्या भगवंताचं गुणवर्णन, त्या भगवंताचं स्मरण, त्या भगवंताचं चिंतन म्हणजे कीर्तन आहे. नवविधा भक्ती सांगितलेली आहे. त्या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम नंबर 2 ला कीर्तन घेतलेलं आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. भगवान गोपाल कृष्ण भगवंतांनी 5200 वर्षापूर्वी आपल्याला खऱ्या अर्थानं या कीर्तनाचं महत्व या भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून मायबाप हो, जगामध्ये फुकट भेटलेल्या वस्तूची किंमत राहत नाहीये. आपल्याला माणसाचा जन्म भगवंताने मूळ सृष्टीला फुकट दिला, म्हणून तुम्हाला आम्हाला त्याची किंमत राहिलेली नाहीये. मग माणसाच्या देहाची खरी किंमत काय आहे हे पहिलं चरण आपल्याला दाखवून. लक्ष 84चा फिरोनी आपेरा, लक्ष 84चा फिरोनी आपेरा, लक्ष 84चा फिरोनी आपेरा, लक्ष 84चा फिरोनी आपेरा, लक्ष 84चा फिरोनी आपेरा.
फुलाजी पाटील कुठे आहेत? फुलाजी पाटील आले नाहीत का कीर्तनाला? बसा बसा. आपलं अर्ध पाकिट आमच्या मृदुंगाचार्याला देऊन टाका बरं, कीर्तन झाले हो. खरोखरच एवढे कीर्तन केले जीवनामध्ये, पण मृदुंगाची मजा जीवनामध्ये आज पहिल्यांदा या ठिकाणी आली बरं, काय ध्यानात ठेवा. आपण आपल्या विषयाकडे येऊया की खरं माणसाच्या जीवनाचं महत्व काय आहे. म्हणून पहिल्या चरणाकडे आपल्याला या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकायचा आहे की लक्ष 84चा फिरून या फेरा. लक्षात घ्या मायबाप हो, आज आपल्याला हा माणसाचा जन्म भेटलेला आहे. राया दुर्लभ संसारी मनुष्य जन्म, तया माझी दुर्लभ विवेक ज्ञान, तया माझी दुर्लभ श्री कृष्ण भक्ती सन्निधान, दैवा विनन पविजे. अरे लक्ष 84 येवण्या म्हणजे 84 लाख. आपल्याला विचार सुद्धा आपण करू शकत नाही विलास पाटील. त्यामध्ये 83,99,999 येवण्या ही नरक येवण्या आहेत आणि फक्त एकच मनुष्य देह ही येवणी आहे की ज्यामध्ये माणसाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून एवढ्या लक्ष 84 येवण्यामध्ये तुम्हाला हा मनुष्य जन्म भेटला हो मायबाप हो. त्याचं काहीतरी मोल महत्व किंमत ठेवा ना. नांदेडला एक जण गेला, गर्भ श्रीमंत असलेला व्यक्ती, गुडघ्याचं ऑपरेशन करण्यासाठी गेला बाबा. 4 तास ऑपरेशन चाललं आणि 4 तासानंतर जेव्हा इकडे बेडवर टाकलं, ऑपरेशन सक्सेस झालं. डॉक्टर आला, डॉक्टरनी सगळं बिल हातामध्ये दिलं. 6 लाख रुपये बिल काढलं 4 तासात. या माणसाने हातामध्ये बिल घेतलं, बघितलं आणि ढसढसा रडायला लागला. डॉक्टर घाबरून गेला. अरे बाबा 6 लाख जास्त झाले म्हणून हा वृद्ध माणूस रडत असेल, म्हणून त्याची समज काढण्यासाठी जवळ गेला आणि बाबा बाबा थांबा, रडू नका, थांबा, 50% कमी करतो म्हटला ना बिल. फक्त दिलंय, आमची एक फॉर्मॅलिटी असते, 50% बिल कमी करू, 3 लाख रुपये तुम्ही भरा, योजनेमध्ये आपलं ऑपरेशन करू. तो माणूस म्हटला, अरे काय बोलतोय डॉक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय? पैशासाठी रडणारा माणूस नाहीये. अरे नांदेडच्या बाजूला एवढ्या जिकडे तिकडे बघा, प्रत्येक ठिकाणी जी जमीन मोकळी दिसते, नांदेड शहरामध्ये ती जमीन माझी आहे. कोट्यावधी रुपयाचा मालक आहे मी. 6 लाख नाही 6 कोटी रुपये जरी तू बिल काढलं असतं तरी मी तुझ्या तोंडावर फेकलं असतं. डॉक्टरला प्रश्न पडला की मग तुम्ही रडताय का? तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे बाबा 70 वर्षाचं वय झालं, या 70 वर्षामध्ये फक्त 4 तासामध्ये तू ऑपरेशन केलं, 1 वाटी टाकली तर 6 लाख रुपये बिल काढलं. पण या 70 वर्षामध्ये भगवंताने एवढं सुंदर देह दिलं, आजपर्यंत 1ही रुपया घेतला नाही, 1ही रुपया घेतला नाही. माय बाप हो, हे देह अनमोल आहे, याची किंमत केल्या जात नाही. एकदा कंपनीमधून तयार झालेला पार्ट जर आपल्याकडून गहाळ झाला तर माय परत कुठल्याच दुकानामध्ये हा पार्ट भेटत नाही. कोट्यावधी रुपये दिले तरी ओरिजिनल पार्ट भेटत नाही. आनंद आवडी भजावे, आनंद आवडी भजावे, आनंद आवडी भजावे, आनंद आवडी भजावे, आनंद आवडी आम्हाला आयुष्य
भावे आनंद आम्हाला यशोदाचे घडी घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी आनंद आम्हाला जाते घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी आम्हाला यशोदाचे घडी घडी म्हणून आनंद आवडी भजा भावे हा आनंद आहे खरोखर तुम्हाला सुद्धा घेता आला पाहिजे की अनमोल असलेला हा देह आपल्याला भेटलेला आहे. कारण आपण या देहावर बोलत असताना लक्षात घ्या आज वेळ तुमच्या हातामध्ये आहे. लोक म्हणतात ना अरे हा देह माझा आहे. पिंट्याचा बाप म्हणतो पिंट्या माझा आहे. पिंट्याची मम्मी म्हणते पिंट्या माझा आहे. पिंट्याची पत्नी म्हणती आमचे पती आहेत. पंचमहाभूत म्हणतात हा देह माझा आहे. यम म्हणतो हा देह माझा आहे. नेमका कोणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे इथं मनुष्याचे काय आहे? काळाचा हे देह लक्षात ठेवा. आज तुम्हाला भेटलेला आहे. आज तुमची सत्ता देहावर आहे परंतु चिरकाळ टिकणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सावध व्हायचं आहे. देह जाईल 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 जाणार एक दिवस सगळं सोडून जाणार आहे. आपण आपल्याला खऱ्या अर्थानं सावध व्हायचं. अरे बाबा हो 1,84 योन्या भोगून आपल्याला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे आणि तो अनमोल आहे. त्याची किंमत केल्या जात नाही. असा हा मनुष्य जन्म आपल्याला भेटला. ही खरी किंमत आहे त्याची. म्हणून असा हा अनमोल मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला भेटला. तर या अनमोल अशा भेटलेल्या मनुष्य जन्मामध्ये आल्यावर माणसाचं काय कर्तव्य आहे जे माणसाने खऱ्या अर्थानं केलं पाहिजे हे दुसऱ्या चरणामध्ये आवाज
माणसाचा जन्म भेटला, एवढा अनमोल जन्म भेटल्यावर जीवनामध्ये माणसाने काय करावं? हाती सत्ता तव करा दान धर्म, जीवनाचे वर्म हेची आहे. माय बाप हो, चाब्या आपल्या कमरेला आहेत, आपल्या हातामध्ये सत्ता आहे. पैसे खर्च केल्यावर कोणीही विचारत नाही की तू 50 रुपये का खर्च केले. तेव्हाच आपल्याला दान धर्म करायचा आहे. दैवापैकीची कुठलीही क्रिया तेव्हाच करायची आहे. लोक म्हणतात आताच काय दिवस आलेत काय हो, पदयात्रेला चला चला म्हणल्यावर जाऊत की अजून लई दिवस बघितले. कोणाला माहित आहे हो बसलेल्यापैकी मायबाप हो, खरं सांगा की किती दिवस राहिलेत तुमचे इथून पुढचे? सांगा बरं, हातवरी करा करा. हा 1 2 3 4 5, हा सांगा, तुम्ही सांगा, हातवर केलेले सांगा ना. मागचा जन्म कोणता आहे सांगा बरं, कोणता होता मागचा जन्म? बरं जाऊ द्या, पुढचा कोणता आहे? मागचं काय घेणदेणे म्हणतात लोक, जाऊ द्या मरू द्या, मागचं गेलं झालं गेलं, गंगेला मिळालं, बरोबर. पुढचा कोणता आहे सांगा आजीमाय. कोण आहे वडील धारे याच्यात सगळ्यात? सांगा बरं. अरे मागचं माहित नाही, पुढचं माहित नाही, चालू माहित नाही, काहीच माहित नाही. कसला अहंकार आहे आपल्या मनामध्ये, कसला आहे? माणसं अहंकारामध्ये वाया गेले, ध्यानात ठेवा. अहंकारात. एका गावात गेलो, एक माणूस मोठ्याने बोलत होता, सांगत होता, मी झोपलेलो होतो, थोडं अंग टाकलेलं होतं. अरे तू काय सांगालास, मी 50,000 दिले म्हटलं देवाला. मी झोपच उडाली भाऊ. मी म्हटलं पाटलाला, एका पाटील बघू द्यावं म्हणलं माणूस कोणता आहे. त्या माणसाच्या मला पाया पडायची इच्छा झाली. कोणता माणूस आहे म्हणलं जो देवाला देऊ शकतो? देऊ शकता का हो तुम्ही देवाला? कोण देऊ शकतं सांगा बरं, करा हातवरी. हा मर मर स्वच्छ जीवा तू ते काही असे मा काही देशी. देवाने सांगितलं अरे तुझ्याजवळ काय आहे जे मला देऊ शकतो? तू दाता मी तुला मागता असे निरंतर, एकाची जन्मा तुझला देण्या वावा निर्धार. सख्या रे वावा निर्धार. अरे तू दाता मी तुला मागता. आपलं जीवन गेलेलं आहे, जिंदगी गेलेली आहे त्या भगवंताला मागण्यामध्ये. देवाला गेले की 10 रुपये नारळावर ठेवले, 5 रुपयाचा ठोकळा ठेवला की आपली सुरुवात झाली. बरोबर आहे. अखंड जीवनभर देवाला मागत राहिलो. म्हणून मायबाप हो लक्षात घ्या, आपल्याला पुढचं माहित नाही, मागचं माहित नाही, काहीच आपल्याला माहित नाही. कसला अहंकार कसला आहे. देवाने सांगितलं साधे हो कवना ते काही असे, हे सकळही देवाचे मा देव देते आपुले. अरे देवाने तुम्हाला दिलेलं आहे म्हणून ते आपलं आहे, नाही तर वास्तविक देवाला देण्या इतपत आपण मोठे झालो नाही. गोपाला गोपाला म्हणून लोक म्हणतात पदयात्रेला चला. म्हटलं हे आताच काय गेलं आमचं, आताच काय, अजून लई दिवस बाकी आहे. चला म्हणलं इकडे जाऊ, देवाला जाऊ, अजून लई. अरे माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है 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 इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है
क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। म्हणून माय बाप हो, पुढचं भविष्य तुम्हाला कळालं नाही ना, मला कळालं नाही ना, माझ्या बापालाही कळालं नाही. आजचा दिवस आपल्या हाती आहे, जी घडी आपल्या हाती आहे, बस तेच सत्य आहे. उद्याचा कोणाचाही भरोसा नाही. माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. पाण्यावर आलेला बुडबुडा कधी फुटून जाईल सांगता येत नाही. 2च क्षणाचं जीवन आहे माणसाचं. जन्म, ज म्हणजे जन्माला आला तो एक क्षण, आणि म म्हणजे मरण. जन्मने आणि मरणे या दोन्ही मधलं अंतर म्हणजेच जीवन आहे. जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ व्हावे. मग या 2 क्षणामधलं अंतर त्याला जीवन म्हणतात. ते जीवन म्हणजे संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात. पाण्यासारखं माणसाचं जीवन असलं पाहिजे. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्या जीवनामध्ये आपल्याला देव करायचा आहे, धर्म करायचा आहे, पदयात्रा करायची आहे. पदयात्रा करायची आहे. नाहीतर लोक म्हणतात की बाबा करू नंतर. अरे नंतर काय, आजची घडी कामाची आहे. गीता ज्ञान नाही दुबळ्या मनाचे, म्हाताऱ्या तनुचे काय चाले. अरे म्हातारपणी हातामध्ये ग्रंथ घेतला तर डोळ्याला दिसत नाही, वाचता येत नाहीये, त्याचा अर्थ कळत नाही, बोबडी वळत नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला काय गीतासार कळणार आहे हो. माणसाचं योग्य वय असतं, माणसाचं वय आहे. म्हणून आपल्या हातामध्ये सत्ता आहे. पिंट्या, बुवा आले तर घरी 10 रुपये दे, बाबाच्या कपाळाला लावते. म्हणते की नाही आजी माय? अरे पिंट्या 10 रुपये दे र, वजीरगावचे बुवा आले 10 रुपये लावते त्याच्या कपाळाला. पिंट्यानं 10 रुपयाची नोट काढायची, तुमच्या हातात द्यायची, आणि तुमच्या हातामध्ये नोट दिल्यावर तुम्ही हातात घ्यायची, साधूच्या कपाळाला नोट लावायची. बुवा दंड. आता बसलेले लोक विचार करा बरं. ज्या माणसानं स्वतः काबाड कष्ट करून द्रव्य कमवलेला आहे, पैसा कमवलेला आहे, गोमट म्हणजे पुण्य त्या माणसाला जाईल का तुम्ही नुसतं हातात घेऊन लावलं म्हणजे तुम्हाला भेटल? अरे ज्याने कमाई केलेली आहे ना, त्याला त्याचं पुण्य जाणार आहे. ध्यानात ठेवा. नुसते बंडलं जरी घेतले, मग सोपं काम आहे ना, बंडलं घ्यायचे कपाळाला लावायचे, आपल्याला देणं नाही घेणं नाही. जमल का? असं नाही जमणार. अरे हाती सत्ता तव करा दान धर्म. तुमच्या जवळ सत्ता आहे, तुम्ही स्वतः काबाड कष्ट करून कमवलेली प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टी मधला रुपया 8 आणे, 10 रुपये, 5 रुपये तुम्ही देवाला, धर्माला, साधूला, संताला दान करा. तेच खऱ्या अर्थानं त्या ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. ध्यानात ठेवा. नाहीतर मग याचे द्या रे, त्याचे द्या रे, दे रे, हे असं कोणतंही लागू होत नाही. मग दान केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आमच्या पक्षकारांनी दानाची व्याख्या सांगितलेली आहे. उपकार, निरपेक्षता, स्वसत्ता, निवृत्ती, परसत्ता, संपादने ते दान. उपकाराची अपेक्षा न ठेवता स्वसत्ता निवृत्ती, आपली सत्ता काढून परसत्ता म्हणजे दुसऱ्याची सत्ता संपादन करणे, त्याला दान म्हणतात. आलं का लक्षात? मग इथं दान दिल्यावर सुद्धा आपण 4-4 वेळा लोकांना सांगतो हे घंटा मी दिलेला आहे. या मृदुंगचा आवाज थोडा कमी करा. दान दिल्यानंतर लेबल लावतो, अमक्या अमक्या पाटलाकडून 5 किलोचा हा घंटा या मंदिराला दान. तुम्हाला माहिती आहे का बसलेल्या लोकांपैकी की दान दिल्यानंतर हातावर संकल्प सोडल्या जाते.
तुम्ही 50 रुपये 100 रुपये दिले तर हातावर पाणी सोडल्या जातं, बरोबर आहे? बरं, संकल्प पाण्यानेच का सोडल्या जातो? पाणी जर नसलं तर दुधाने किंवा अत्तराने संकल्प सोडल्या जाऊ शकत नाही का? पाण्यानेच संकल्प का सोडतात? कोणाला उत्तर माहिती आहे का याचं? सांगा, घाबरू नका, बोला. दान दिल्यानंतर पाणी नाही, मग आता अत्तराने संकल्प सोडल्यावर चालत नाही का? पाण्यानेच का सोडतात? कोणाला माहित आहे सांगा. त्याचं कारण असं आहे, लक्षात ठेवा. कारण दुधाने अत्तराने संकल्प सोडला असता आणि त्याचा सुगंध तुमच्या हाताला राहिला असता, दिवसभरामध्ये माणूस 100 वेळा तरी कमीत कमी आपल्या नाकाला डोळ्याला हात लावतो. जेव्हा जेव्हा असा नाकापाशी हात गेला तेव्हा तेव्हा सुगंध आला असता आणि तुम्हाला ध्यानात आला असतो की अरे बाबाजी आले होते, मी 5000 रुपयाचा संकल्प सोडला होता म्हणून तो अत्तराचा सुगंध अजूनही माझ्या हाताला आहे. म्हणून पाण्याला कसलाही वास नाहीये. 100 वेळा तुम्ही पाण्याने संकल्प सोडा, पाण्याला वास नाहीये. तुम्ही दान दिलेलं अजिबात मनात ध्यानात कुठेही राहू नये म्हणून पाण्याने संकल्प सोडायचा आहे की त्याची आठवण सुद्धा येऊ नये. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला म्हणून आपल्याला आठवण सुद्धा येऊ नये दान दिलेल्याची म्हणून पाण्याने संकल्प सोडतात. मग नाहीतर लोकायला काही लोक असे गुप्तदान देतात. बाबा हो आमचं नावही घेऊ नका म्हणतात, दिलं कोणी काय दिलं कुठंच उल्लेख करू नका, ते खरं दान आहे, ध्यानात ठेवा. नाही तर 100 रुपये द्यायचे सगळ्या लोकायला सांगायचं. काही लोक विड्याला हात लावा, विड्याला हात लावा. मग त्यामधून कोणी 5 रुपये कोणी 10 रुपये एखादा 50 रुपये ठेवतो. अरे गपचूप नारळाखाली ठेव ना. नाही नारळाच्या वरी ठेवतो सगळ्याच्या. लावा हात लावा, हात लावा, हा हात लावा, हात लावा, हात लावा. मोठा माणूस आहे बा, 50 रुपये देवाला ठेवले, मोठा माणूस दिसतोय की नाही. 50 ची नोट वरी ठेवतो, सगळ्याकडे जातो, हात लावा, हात लावा देवाला. विडा कशाला ठेवतो? जे दान तुम्हाला द्यायचं आहे ना, तर ते दान मन मोकळे निर्हेतुक दान असावं आणि तेच दान ईश्वरापर्यंत जाणार आहे, ध्यानात ठेवा. कारण आपण सहेतुक दान, आपण अनेक नवहेतू रहित दान करायचं आहे. धर्मो अभिमान दाक्षिण्यम स्नेहम कार्य भयावह उपकारो अनुकंपाच राभस्य नवहेतव. हे 9 प्रकारचे हेतू आहेत. या 9 प्रकारच्या हेतूच्या विरहित माणसाचं दान असावं आणि ते दान अहेतुक निर्हेतुक असलेलं ईश्वरापर्यंत जाणार आहे. आणि ते दान तुम्हाला आम्हाला आपल्या हातात सत्ता आहे. हाती सत्ता तव करा दान धर्म, जीवनाचे वर्म हेची आहे. अरे माणसाच्या जीवनाचं मर्म काय आहे, वर्म काय आहे, हेच आहे. म्हणून असं दान माणसाला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. नाहीतर काय होतं, काय झालं? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन
ती सत्ता तव करा दान धर्म. आणि दान दिल्याशिवाय भेटत नाही, ध्यानात ठेवा. ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही निर्हेतुकपणाने भगवंताला 1 रुपया दान केला मायबाप हो, कसलीही अपेक्षा न ठेवता, तर भगवंत त्या 1 रुपयाच्या बदल्यामध्ये तुम्हाला अनंत हाताने 1000 रुपये देणार आहे. जेव्हा दुष्काळ पडलेला आहे, खायला अन्न नाहीये, अन्नाचा कण नाही, मुलं बाळ उपाशी आहे, त्यांच्याकडे बघितलं तर वनवासासारखे मुलं दिसत आहेत. सुदामाची पत्नी आपल्या पतीला म्हणते, सुदामाला, अहो एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट तुमचा मित्र आहे, जा काहीतरी देईल. सुदामा गेला. कथा तुम्हाला माहिती आहे, कथेचा सार तुम्हाला माहिती आहे. सुदामा गेला. 1 महिना त्या ठिकाणी राहिल्यानंतर देवाला सुदामाने प्रश्न केला. एक दिवशी देवासी सुदाम म्हणे, तू मला गौरविशी, परी राज्य प्राप्त झाले तुझसी, मजसी का दैन्य आले. देवा, अरे एका जागी राहिलो, एका जागी खेळलो, एका गुरुकडे अभ्यास केला, एकाच ताटात खाल्लणारे तू आणि मी. तुला एवढं मोठं चक्रवर्ती सम्राट पद प्राप्त झालं, तू राजा झालास, मजसी का दैन्य आले. सुदामा ब्राह्मणा कदरी पिढीला, सुदामा ब्राह्मणा कदरी पिढीला, मुठीभर पोहे घेऊन त्याला भेटीला गेला, मुठीभर पोहे घेऊन त्याला भेटीला गेला. शुद्ध भाव दे कोणीला, गाव सोनियाचा गेला. शुद्ध भाव दे कोणीया, गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव दे कोणीया, गाव सोनियाचा केला. शुद्ध भाव दे कोणीया, गाव सोनियाचा दिला. सुदामा मुठभर पोहे घेऊन त्या भगवंताला भेटण्यासाठी गेलेला आहे, काहीतरी मागण्यासाठी गेलेला आहे. आणि देवाला म्हणतोय, देवा तू, मी एका ठिकाणी राहिलो, तू राजा झाला, मी असा भिकारी का झालो. तव श्री कृष्ण म्हणे, दादा दिल्या वांचून न मिळे संपदा, तुझ धर्म न घडता आली आपदा, पूर्वकर्मानुसार. भगवंताने उत्तर दिलेलं आहे. माय झोप यायली का, अख्खा आयुष्य झोपीत गेलं, माय सगळी जिंदगी झोपीत गेली. आणि इथं कीर्तनाला बसल्यावर आपल्याला जर झोप येत असेल तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बर एकदा तुम्ही जोरदार. कारण ही घडी पुन्हा नाही आहे. मी तितक्या लांबून आलो इथपर्यंत काहीतरी तुम्हाला सांगायला, आणि तुम्ही माझ्या समोरच बसले डोळे लावल्यावर मी कसं कीर्तन करीलो. एका गावात गेलो. बबलू महाराज तुम्ही होते का संग माझ्या? गावात गेलो, 4 वाजले. आता कीर्तनाला जायचं, लांब गाव होतं तिकडं नागपूरकडं. गावात जाताना एका ठिकाणी बबलू महाराज म्हणले, शास्त्री बुवा चहा घेऊत म्हणले गड्या. आता म्हणलं चला. आता आम्ही हॉटेलवर जाऊन चहा घेत नाहीत सरासरी. विलास पाटलाला माहीत आहे, आपल्या वजीरगावच्या. रस्त्याने जाता येतात, अर्धा 1 किलोमीटर मध्ये गेलं तर काय हरकत आहे हो. चहा घेऊन 10-20 रुपये 50 रुपये भेटतात. खिशातले 10 रुपये घेऊन कोण्या देवानं सांगितलं चहा घ्यायला, बरोबर आहे. चहा घेऊन 10 रुपये भेटायलेत ना, तिथं गेले हो. आणि ते बी खुश, बाबा आले, बाबा आले, बरोबर आहे. मग
बबलू महाराजांनी म्हणलं बरं ठीक आहे चला आता चहा घ्यायची तुमची इच्छा आहे. गेलो बा. पाटील बसले होते खुर्चीवर. आल्याबरोबर दंडोत या म्हणले बसा कुठले काय सगळं झालं. तिथं बायाचा घोळका बसला होता तुमच्यासारख्या बाया. मग आता बाया बसलेल्या होत्या. तिथं गेल्यावर बघितलं आम्ही निरखून जरा तो काही शेंगा फोडू लागल्या. टोपलाभर शेंगा फोडायला 44 बाया मोजल्या आमच्या बबलू महाराजांना. मी काही तेवढं बारीक बघत नाही. त्याची नजर बारीक राहते गायन करणाऱ्या लोकांची. 44 बाया होत्या. त्यानं माझ्या कानात सांगितलं बाबा 44 बाया टोपलं बरोबर. टोपलं म्हणजे काय असं मोठं नाही एवढंसं टोपलं भर शेंगा फोडाय 40 बाया लावल्या. चहा घेतला गपचिप निघाव. ते म्हणले नाही विचारतोच म्हणले मी आता त्या विचारतोच म्हणलं विचारा. मनात का आता उत्तर मला प्रश्न केल्यावर मला उत्तर देता येईना ना. तुम्हीच विचारा म्हणलं. ते म्हणले पाटील एवढूसा टोपलाभर शेंगा फोडाया तुम्ही 40 बाया लावल्या. या बायानं 4 जरी शेंगा खाल्ल्या तर तुमच्या टोपल्यात काय राहील म्हणले मला सांगा. ते म्हणले चांगले चिकित्सक दिसायले म्हणे तुम्ही जिज्ञासक दिसायले. कोण्या गावचे. महाराजालाच प्रश्न केला की हो. ते म्हणले तुम्ही बायाकडे निरखून बघा. आमच्या 45-44 बाया जरी असल्या तर बायाकडे निरखून बघा म्हणले. आणि येईन बघितलं निरखून तर खरंच की हो एकाय बाईच्या तोंडात दात नका सगळ्या बोचऱ्याचे. काय ते शेंगदाणाही त्याला खाता येणं. खातो म्हणलं इच्छा झाली तरी खाता ये. गोपाला गोपाला म्हणून आपल्याला सांगतो आहे की या ठिकाणी लक्ष द्या. तव श्री कृष्ण म्हणे दादा दिल्या वांचून न मिळे संपदा. तुझ धर्म न घडता आली आपदा पूर्वकर्मानुसार. अरे बाबा हो दिल्याशिवाय काहीच भेटत नाही. नांगरटी केली वकरटी केली वावर तयार केलं आणि सोयाबीन पेरलंच नाही तर थैले भरतील का हो. नाही काहीतरी टाकावं लागतं. 4 दाणे टाकले तर काहीतरी आदलीवर पसावर त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपल्याला काहीतरी भगवंताला द्यावं लागतं. सुदामाला सोन्याची नगरी दिली कशाच्या बदल्यात. मुठभर पोयाच्या बदल्यात. ध्यानात ठेवा. द्रौपदीचं वस्त्रहरण भगवंतानी त्या ठिकाणी थांबवलं. वस्त्राचे ढिगारच्या ढिगार पुरवले. भक्ताची विटंबना होणारी त्या ठिकाणी भगवंताने थांबवली. का. कारण त्या ठिकाणी अगोदर भगवंताच्या बोट कापल्यानंतर द्रौपदीने भरजारी शालू फाडून ती चिंदी भगवंताच्या बोटाला बांधली. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. ही चिंदी बांधल्यामुळे या चिंदीच्या बदल्यात खऱ्या अर्थानं भगवंताने साड्याचे ढिगारच्या ढिगार दिली. झोपीतून उठले आणि पैठणला बाईसांना प्रेमदान दिलं असं नाही. पूर्वी म्हातारीशी ईश्वर सेवा घडली म्हणून घरा जाऊनी संबंध दिला. अरे ईश्वराची सेवा त्या बाईसांना पूर्वजन्मामध्ये घडलेली आहे म्हणून देव तिथपर्यंत जाऊन बाईसांना प्रेमदान देत आहेत. सालबर्डीच्या डोंगरामध्ये भगवंत 12 वर्ष त्या ठिकाणी एक सुडा कटी प्रदेशी एक सुडा श्रीमुगुटी जीवाचं चिंतन करतायत. झोळी नाही पात्रही नाही स्वानंदी फिरले मला श्री चक्रधर दिसले मला दत्तगुरु दिसले मला चक्रधर दिसले दत्तगुरु दिसले मला तीराच्या पवित्र काठी गोदावरीच्या सुरम्य काठी वक्तासा बसले मलाए चक्रधर दिसले मलाए चक्रधर दिसले
सालवर्डीच्या डोंगरामध्ये 12 वर्ष देवाने ऊन वारा पाऊस त्या ठिकाणी या जीवांचं चिंतन केलं. अरे महाराष्ट्रामध्ये आल्यावर कोणा जीवांचं भोजन करायचं, कोणाची आरोग्यना घ्यायची, कोणाला प्रेम द्यायचं, कोणाला ज्ञान द्यायचं, अधिकार कोणाचा आहे. वाड्या वाड्यामध्ये जाऊन गल्ली बोळामध्ये जाऊन या जीवाप्रती माझा देव केलेला आहे. जीव उद्धराया झाला अवतार, चैतन्याच्या पार चक्रधर. जीवाच्या उद्धारासाठी माझा देव खऱ्या अर्थानं या तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलेला आहे. म्हणून ध्यानात ठेवा की अगोदर काहीतरी द्यावं लागतं, मग घ्यावं लागतं. 1000 हाताने देणारा देव आहे, 2 हाताने किती घेणार हो आजी माहिती? किती घेणार? मी त्याला विचारलं की तेच मला असं करायला किती घेणार 2 हातानं? पसावरच घेणार की नाही ओंजळभर? बरं 1000 हातानं हिसकावून घेणारा असल्यावर किती राखणार आहे 2 हातानं? किती राखशील 2 हातानं? 1000 हातानं हिसकावून घेणारा देव आहे. म्हणून देवाच्या काठीचा आवाज होत नाही, हे ध्यानात ठेवा. देवाने जर हिसकावून घ्यायचं ठरवलं ना, 2 हात नाही 4 हात जरी लावले, काही जरी लावलं, कुलूप जरी लावलं, तर कुलूप देवाचं बघितल्या बघितल्या देव कुलूप फोडून घेऊन जातो. ध्यानात ठेवा, अगोदर द्यावं लागतं. तव श्रीकृष्ण म्हणे दादा दिल्या वांचून न मिळे संपदा. दान करत राहिल्यानंतर, दान देत लोकांना वाटतं बाबा हा लय श्रीमंताच्या पोटी जन्मला, मी गरीबाच्या पोटी जन्मलो. असं कोणतं वाईट कर्म केलं? कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी सावळा आहे, कोणी बुटका आहे, कोणी उंच आहे. कशामुळे? अरे आपण खऱ्या अर्थानं ज्या क्रिया केलेल्या आहेत, अन्नदानादी क्रिया केलेली आहे, कोणाच्या ठिकाणी कशी केली याला फार महत्त्व आहे. म्हणून तसा मनुष्य जन्म तुम्हाला भेटत असतो, अगोदर द्यावं लागतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आहे. हाती सत्ता तवची, तव करा दान धर्म. जीवनाचे वर्म हेची आहे. अरे जीवनाचं वर्म हे आहे. आपल्या हातामध्ये सत्ता आहे ना, 10 रुपयातला 1 रुपया मन मोकळेपणानं दान कर. निश्चितपणानं आपली ती क्रिया ईश्वरापर्यंत पोहोचणार आहे. कळालं म्हणाले महाराज. सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला कळालं. दान धर्म केला जीवनामध्ये आम्ही करत आलो. आम्हालाही त्या ईश्वरापर्यंत जायचं आहे, पोहोचायचं आहे. आता आमच्या हातात, आमच्या पुढे तर संसार आहे, संसारामध्ये आम्ही येऊन पडलो. मग आता आम्हाला खऱ्या अर्थानं देव प्राप्त करायचा आहे, तर तो देव प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणून 3रं चरण सांगता, करोनी प्रपंच साधा परमार्थ. करोनी प्रपंच साधा परमार्थ. करोनी प्रपंच
चहा घेऊ तू एकदा. चहा घ्यायचा का मंडळी? चहा बाय हो, बोलत जा कडे. इकडे चहा घ्यायचा नाही? प्रेमाचा नाश्त्याला फुलाजी पाटील म्हणतील काय अवघड झालं भाऊ यांनी हे मध्ये चहा ठेवला. असा चहा घ्यायचा आहे की कधी न घेतलेला. कारण लोक चहा इंग्रजांनी आणून ठेवलेलं हे रोगोर आहे. रोगोर रोगोर माहित आहे तुम्हाला? आता या नवीन पिढीला माहित नसेल, तुम्हाला चांगलं माहित आहे. कुठंही गेलं की आता आम्हाला तर दिवसातून 25-25 चहा घ्यावं लागतात. बरं उपाय बी नाही, चहा घेतल्याशिवाय ती काढीत बी नाही ना काही. किती घेणार आहे माणूस? किती घेणार आहे? 2-3 कप, 4 कप, 5 कप, 10 कप, थोडासा तरी घ्याच म्हणते, एक घोट तरी. सगळं लिव्हर फिवर काय असेल ते सगळं खराब होऊन चाललं या चहानं. सोयरा आला, धायरा आला, कोणी आला की घ्या चहा, कोणी आला की घ्या चहा, थोडा घ्या. सगळं खराब होऊन गेलं. कदर येऊन गेला. एका आईला म्हणलो मी, माय तुला वाटते काय मी लवकर मेलो पाहिजे? ती म्हणली महाराज असं काय म्हणाल्या तुम्ही? अरे कुठेही गेलं की चहा घ्या, नाही थोडा तरी घ्या. कदर आला. कदर नको म्हणलं भाऊ, हे चहात नको. पण आज तुम्हाला चहा सगळ्याला पाजणार. कुठेही कीर्तनात गेलो की मी चहा पाजतो बरं का, ध्यानात ठेवा. आणि हा अमृत तुल्य नाही, अमृतापेक्षाही श्रेष्ठ दर्जाचा असलेला अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या भगवंताचं नाम या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय. आपले 2 हात मन मोकळेपणानं वर करा. मोकळेपणानं, ज्याला 2 आहेत त्यानं 2 करा. असे खाली असे नाही. मग इथं जर असे वरी नाही केले ना, त्या रोडवर मग टाळ्या वेगळ्या वाजवावं लागतात बरं, ध्यानात ठेवा. आता इथं आपण 2 हात दिलेत ना देवानं. भगवान गोपाल कृष्ण के कानों में शोभा देती है बालिया. अरे कुदरत ने सुंदर ये 2 हात दिए तो क्यों न बजाए तालिया. आपल्याला समर्पित व्हायचं आहे त्या भगवंता पुढे. कोणी आपल्याला गन घेऊन आलं, पिस्तोल आपल्या डोळ्यासमोर डोक्याला लावले तर ते काय करतात? हातवरी करतात.
गोपाल कृष्ण महाराज की वर करा हात वर दोन्ही हात वर असे नाही व माय तुम्हाला मराठी कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू नॉट एव्हरीबडी ऑल्सो युअर डोंट अंडरस्टँड आपल्या वजीर वाक्यामधले नाही का या इकडे बघा माझ्याकडे असे हात करा वर दोन असा नाही असे वर इकडं इकडं वर करा दोन्ही हात वर हा राहू दे चहा पिऊ दत्त माझा 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 आता सांगा बरं खरंच चहा घेतल्यासारखं वाटलं की नाही गेली झोप गेली की नाही गेली हे चहा ओरिजिनल चहा आहे पाण्याचा एकही थेंब नाही याच्या नाही तर अर्ध पाणी ना अर्ध दूध घ्यायच्या प्युअर ओरिजिनल बरोबर आहे ज्याच्या हाताला कळ लागली त्याचा दंडवत दत्तात्रेय महाराजापर्यंत पोहोचलाय ध्यानात ठेवा म्हणून आज आपण भगवान श्री दत्तात्रेय महाराजांचा गजर केला का अरे मानभाव पंथाला खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रेय महाराज आदि कारण आहे ध्यानात ठेवा जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत त्या संप्रदायाला भगवान श्री दत्तात्रेय महाराज आदि कारण आहेत लीळा चरित्र मानभाव पंथाचा मराठी साहित्यामधला आद्य गद्य ग्रंथ असलेला लीळा चरित्र या लीळा चरित्राची सुरुवात आहे मार्गादी मूळ निरोपण महादाईसानी देवाला प्रश्न विचारला जी जी या मार्गासी कवनादी हा मार्ग आहे मानभाव पंथ आहे या मानभाव पंथाला कोण आधी कारण आहे आद्य आहे
तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं, बाई या मार्गासी श्री दत्तात्रेय प्रभू आदी चौयुगी चिरायू अवतार असलेला भगवान श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार, अनुसया माता अति ऋषी या उभय दाम्पत्याच्या उदरी दत्तात्रेय महाराजांनी गर्भी अवतार स्वीकार केला आणि तो श्री पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा चौयुगी चिरायू अवतार असलेला भगवान श्री दत्तात्रेय महाराज खऱ्या अर्थानं या आमच्या मानव पंथालाही निमित्त आहे. म्हणून आपण प्रत्येकाने खऱ्या अर्थानं या ठिकाणी बसलेल्या लोकांनी अखंड दत्तनाम सप्ताह तुम्ही करतात तर बेंबीच्या देठाला कळ लागेल इतक्या मोठ्या स्वरामध्ये दत्तात्रेय महाराजांचा एकदा जय जयकार करायचा आहे.